नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण अत्यंत आनंदाची बातमी या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी अशी की विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्ट 2025 ही जाहीर झालेली आहे. टोटल 1847 पदांची ही यादी जाहीर झालेली आहे. त्यामुळे हा आनंद विद्यार्थी मित्रांसाठी खूप मोठा आहे आणि झोन वाईज ॲलोकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी जाहीर झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. महावितरण सेवा योजना जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यक प्रतीक्षा यादी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी व कागदपत्राची पडताळणी. महावितरण कंपनीमध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक या पदाकरता दिनांक 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक 20 ते 22 मे 2025 दरम्यान घेण्यात आली. उपरोक्त जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी व सविस्तर सूचना कंपनी संकेतस्थळावर दिनांक 30/7/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली व निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी माहे ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध करून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी दिनांक 20 ते 22 ऑगस्ट 2025 मध्ये करण्यात आली आहे. निवड यादीवरील उमेदवारांच्या प्रभागनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजेरी इत्यादीचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंतची प्रतीक्षा यादी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळाने यादीसोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नमूद नोंदी अर्हता संबंधितच्या प्रमाणपत्राची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक 6/11/2025 ते 7/11/2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल. उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल याची नोंद घ्यावी. माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचे पत्र दिनांक 10/9/2025 अनन्य सदर जाहिराती अंतर्गत दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे ती ठेवण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार जोडलेली आहे. यादी दिव्यांग प्रवर्ग वगळता प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्तप्रमाणे माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी अंतिम आदेश निर्णय दिल्यानंतर प्रभारनिहाय कट ऑफ गुणांचा तक्ता प्रसिद्ध करण्यात येईल. जे उमेदवार नमूद दिवशी नमूद परिमंडळ स्तरावर कागदपत्र पडताळणी करता हजर राहणार नाही अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल. त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरता हक्क म्हणून सांगता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तावेज कागदपत्र छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवाराच्या नियुक्तीबाबत संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्यात येईल. उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने यावं लागेल व कोणताही प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी येताना अद्ययावत अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्यांची एक छायांकित प्रत जसे की स्वतःचे आधार कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे. सदर भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेल्या याचे क्रमांक 9154/2024 व क्रमांक 3468/2024 संदर्भात मान्य न्यायालयाने दिनांक 16/4/2024 रोजी दिलेला आदेश तसेच औरंगाबाद खंडपीठ विद्यापीठ दाखल केलेले याचे क्रमांक 656/2024 1033/7/2025 याचे क्रमांक स्टॅम्प 32433/2025 व माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे दाखल केलेले याचे क्रमांक 48/2012 न्यायालयीन प्रकरणाचा अधीन राहून करण्यात येईल. उमेदवारांनी खालील दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वयंघोषित केलेली छायांकित प्रतीसह कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहावे. सिस्टीम जनरेट ॲप्लिकेशन फॉर्म ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल. SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र, इलेक्ट्रिशियन वायरमॅन सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतून नमूद केलेले कागदपत्र सादर करावे. समांतर आरक्षणाच्या पुष्ट्यार्थ समान प्राधिकरणाकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. आदिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, सक्षम अधिकाऱ्याने निर्मित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग वगळून उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेले तपशील माहिती प्रमाणपत्रे दिनांक 31/10/2025.
निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. निवड झालेल्या उमेदवाराचे पुनश्च एकदा सुहास माने मराठी यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून कोणीही निवड झालेला व्यक्ती राहता कामा नये.
धन्यवाद.